कसं आहे, त्याचा माझा काही बांधाला बांध नाही आहे. मी एवढंच सांगतो, की अजितदादांच्या विमान अपघाताचं प्रकरण हे महाराष्ट्रामध्ये अजूनही ताजं आहे आणि 28 जानेवारी, 29 जानेवारी या दरम्यान त्यांचे सीडीआर तपासले पाहिजे. ते त्यांची पी-आर एजन्सी होती डिझाइन बॉक्स नावाची. त्याचं कंत्राट आमच्या पक्षाकडे होतं. पण सचिन पायलट असतील, डी.के. शिवकुमार असतील, त्याच्यानंतर अशोक गहलोत असतील, या सर्वांनी त्यांना हाकलून दिल्यानंतर ते आमच्या पक्षात कसे आले, कोणी आणलं, याच्यावर मला भाष्य करायचं नाहीये. पण सुनेत्रा वहिनींचं मनापासून आभार की त्यांनी त्याला घरचा रस्ता दाखवलाय. पण अजितदादांच्या विमान अपघाताच्या संदर्भात नरेश अरोराचे कॉल डिटेल्स काढले पाहिजे, एवढं मात्र मला या निमित्तानं मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन कळवायचं आहे. निवडणुकीपूर्वी काही एक सर्वे करण्यात आला होता, ते सुद्धा हा, एक ते पण आहे की सर्वे जो झाला होता त्या सर्वेमध्ये तुमच्या ह्या उमेदवारांना तुम्ही तिकीट देऊ नका, ते निवडून येण्याची त्यांची क्षमता नाही हे दादांना सांगितल्यानंतर सुद्धा दादांनी स्वतःची यंत्रणा कामाला लावली आणि जे विश्वासातले लोक आहेत त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली, सगळं विरोध पत्करून. आणि त्यानंतर अजितदादांच्या त्या सर्व आमदारांना, म्हणजे जे बऱ्यापैकी विदर्भात तर 90% निकाल आला, सर्व आमदार विजयी झाले. आणि तेव्हापासून दादाच्या लक्षात आलं होतं की या बाह्य यंत्रणेपेक्षा आपण जे स्वयंभू आहोत तेच महत्वाचं आहे, तेच लोकांना अपील होणार आहे. याचा कुठलाच फायदा पक्षाला झाला नाही, फक्त गुलाबी जॅकेट आणि त्यांचे ते 10-12 कार्यकर्ते, याच्या पलीकडे याचं काही नव्हतं. मध्यंतरी त्याच्यावर मी लिहिलं पण होतं की यशाचं डिझाईन म्हणजे 40 आमदार निवडून आल्यानंतर तू शहाणा येतो आणि डायरेक्ट अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवतो आणि मग पुणे आणि पिंपरी चिंचवडचा पराभव झाला, त्याची जबाबदारी कोणी घ्यायची? सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे दादांना अनेक प्रकारे चुकीचं वेगवेगळं सांगणं, नेत्यांमध्ये वितुष्ट निर्माण करणं असेल, हे अनेक प्रकार त्यांनी केलेले आहेत. आता त्याचा कंत्राट संपलाय, त्यामुळे तो काही पक्षाचा अधिकृत व्यक्ती नाहीये. आणि मी पक्षात मला जे काही जाणवलं ते मी स्पष्टपणे आपल्यासमोर मांडलंय. फक्त अजितदादांच्या विमान अपघाताशी अरोराचा काही संपर्क आहे का, एवढं मात्र महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे.